बहुसंख्येने अर्चनाताईंच्या पाठीमागे उभं राहूया आणि लातूरची लेडी आमदार आपल्याला मिळालीच पाहिजे असा संकल्प आपण आम्ही आमची टीम सांगितलं. कारण तुम्हालाही अडचण होती की आता पुढं पेशंटचं काय करायचं आणि आपल्याला पेशंटचं काय करायचं ही काळजी न वाटतं पेशंटला आपण योग्य ठिकाणी पोचूया. मुंबईमध्ये अनेक हॉस्पिटल्स, अनेक चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स अशा आहेत की ज्या अख्ख्या महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून असेल किंवा सिद्धिविनायकच्या माध्यमातून असेल, सलमान खानच्या ट्रस्टच्या माध्यमातून असेल, ते वेगवेगळ्या लेवलवर फ्री ट्रीटमेंट देत असतात. फक्त काय करायचं असतं की एक ऑफिस काढायचं, स्वतःचं पंचतारांकित ऑफिस असून चालत नाही. त्या पंचतारांकित ऑफिसपेक्षा लोकांना येऊन आपल्या अडचणी मांडायला वाटाव्यात असं ऑफिस असणं आवश्यक आहे आणि ते करण्याचा माझा प्रयत्न असेल. लातूरमधलं आमदारांचं ऑफिस असं आहे की तिथे कार्यकर्ते सुद्धा जायला घालवतात. त्यामुळे एखादा पीडित पेशंट झालं तर फार कठीण. त्यामुळे आपल्याला ती कुठलीच गोष्ट करायची नाही की जी एखाद्या सामान्य व्यक्तीला अडचणी होणार. आपण सर्वजण इथे आज आहात. माझ्याशी म्हणजेच पर्यायाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराशी म्हणजेच पर्यायाने महायुतीच्या उमेदवाराशी हा संवाद मिळणार संपन्न होतोय की अधिक भाषण न करता तुमचे काही प्रश्न असतील तर डायरेक्टली आपण भाषण न करता संभाषण करूया. येत्या 20 तारखेला कमळाचं बटन दाबून माझं नाव 2 नंबरला आहे. ते तुमच्यासाठी नाही, हे तुम्ही ज्यांना बोलणार आहे त्यांच्यासाठी. तुम्ही आम्हाला सांगायची आवश्यकता नाही, आय अंडरस्टँड. पण तुम्ही ज्यांना डील करता त्या लोकांना हे वारंवार सांगणं आवश्यक आहे की 2 नंबरचं बटन दाबावं. 23 तारखेला तुम्ही सगळ्याजणी परत मी तुमच्यासोबत भेटू, आनंद वार्ता घेऊन आपण भेटू अशी अपेक्षा व्यस्तता सगळ्याची असते. मला कल्पना आहे आपण संयोजकांचे डबल थँक्यू व्हेरी मच. लायन्स क्लबची मिटिंग होती आणि त्यांनी मला त्यांचं निवेदन पत्र निवेदन होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की आता मी विकासराव की त्यांना 10,000 स्क्वेअर फूट जागा ही लायन्स आय हॉस्पिटलसाठी दिली होती. त्याचे 47,000 मेंटेनन्स चार्जेस पण त्यांनी होते. त्याच्यानंतर आमदारांनी त्याच्यावर कसलीही कारवाई केली. 15 वर्ष त्यांच्याकडे फंड्स करून हॉस्पिटल बनवायचे. त्यांना काय हवंय तर जागा हवी. जी जागा ऑलरेडी GM मध्ये आलेली आहे, जी जागेचे पैसे भरलेले. फक्त काय करायचं तर महापालिकेच्या प्रशासनावर प्रेशर करून ती जागा त्यांच्या नावे मंजूर करून द्यायची. 15 वर्षात उद्योगमध्ये लाखो ऑपरेशन झालेले आहेत. आपल्याकडे लातूरला का होत नाही? पॉलिटिकल विल पॉवर नाही, लोकांना मदत करण्याची इच्छाच नाही. लातूरच्या लोकांना गृहीत धरले गेले. लातूरचे लोक हिंमतवाले 15 वर्ष गृहीत धरून पण शांत बसले. रात्री मॅम मला म्हणे 1 महिन्यात ती माफी पूर्ण करा. मी म्हटलं 15 वर्षात काही 1 महिना वर्षात मला 15 महिने तरी द्यावं लागेल. पण मला खात्री आहे की आपण आता देवेंद्रजींच्या माध्यमातून ते काम लवकरात लवकर करू. त्याचा फायदा हा होणार आहे की लातूरमध्ये ब्लाइंडनेसचा जो प्रोग्राम आहे तो जास्त इफेक्टिव्हली आपल्याला राबवतो आणि अगेन गोरगरीब लोकांना मदत करतो. आपण सगळ्याजणी आल्याबद्दल परत एकदा आपले सर्व संकल्प सिद्धीस जावं, घवघवीत यश मिळवते. आम्ही सर्वजणी तुमच्यासोबतच आहे. यानंतरसाठी रागिणी यादव यांना सूचित करा. ऍक्च्युली त्यांना माझ्या आधी बोलून द्यायला पाहिजे. रागिणी यादव 2 गोष्टी आपल्याशी संवाद साधतील. तत्पूर्वी मी आपण सर्वांचे सर्व डॉक्टर मैत्रिणी तुमच्या व्यस्त दिवसाच्या सकाळची महत्त्वाची वेळ काढून संकल्प करण्यासाठी आला त्याबद्दल अर्चनाताई संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक रागिणी यादव
आयोजकांचे मनाचे आभार, कारण अतिशय सुंदर ज्यांच्या क्षणाक्षणाचा मोल खरं तर हजारो नाही लाखावर असेल अशा सगळ्या लातूरची ज्या पद्धतीने रामेश्वरी म्हणाली की वेगवेगळ्या पद्धतीने लातूरचं नाव लौकिक होतंय, त्याच पद्धतीनं लातूरच्या लेडी डॉक्टरच्यामुळे लातूर शहराच्या ह्या शैक्षणिक पॅटर्नच असेल किंवा डॉक्टर पॅटर्नच असेल ते नाव लौकिक होण्याचं जर श्रेय असेल ते सर्व तुम्हा मैत्रिणींचं आहे. आणि एवढ्या अमूल्य तुमचा खरं तर वेळ आम्ही जाणतो, पण आज सगळ्याजणी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांच्या सखी मैत्रिणी आणि सहकारी म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या या प्रवाहात या ऐतिहासिक निर्णयामध्ये आपण सगळ्याजणी या ठिकाणी साथ देण्यास आलात आणि आपल्या मनोगताच्या माध्यमातून आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून आपण जो पाठिंबा आपण जो त्यांना दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा अध्यक्ष या नात्याने एक प्रोटोकॉल म्हणून मी आमच्या महिला मोर्चाच्या वतीने आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. ह्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार होत आहे. तुम्ही सगळ्यांनी इतिहास वाचलाय, छत्रपतीचा आजही इतिहास ऐकतो तेव्हा अनेक मावळ्यांचं नाव त्या ठिकाणी वाचत असतो. तशाच ह्या आपण एक मावळा म्हणून एका ऐतिहासिक क्षणामध्ये साक्ष देऊ आणि त्या या लढतीमध्ये सहभागी होऊ एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती